नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कालचा पार्ट 1 तुम्ही बघितलाच असेल आणि आज आपण पार्ट 2 घेऊन आलेलो आहोत. आणि आज तुम्हाला कळेल की आम्ही किती रुपयांची शॉपिंग केली. आणि आज तुम्ही आमच्या वंशाचं घर पण पाहणार आहात आणि आमच्या मामीचा वारीचा अनुभव काय आहे हे पण तुम्हाला कळेलच. तर आमचा ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो, बजेट फ्रेंडली जुडिओमध्ये शॉपिंग करायला इथे आल्यावर पाऊल नंतर पडतं, आधी डोळेच गरगर फिरतात. खरं सांगू तर मी फक्त एक टी शर्ट आणि एक कुर्ती बघायला आले होते, पण जुडिओमध्ये आल्यावर हे पण छान आणि ते पण छान. काय घेऊ काही कळतच नव्हतं. त्यामुळे बघा ना, मी एवढे कपडे घेतले आणि अजून मला घेऊच वाटत होतं की सगळं काय काय घेऊन काय नाही. पण म्हणलं थोडंसं आपण वावराव जरा स्वतःला बी. त्यात कार्तिक भैयाला एक आम्ही दिलं होतं, ते इतके ते पोजमध्ये भारी दिसू लागले ना मयूतायचं. ते बघा फोनवर बरं, त्यांना अजून कळलं नाही आम्ही व्हिडिओ घेता येते. तर मित्रांनो, मला इथं जीन्स बघायची होती, मग मी असं जीन्स पाहत होते. तर मला तर कपडे घेऊच वाटू लागले अजून बी, पण साहेबने मला फक्त छान वाटायली, पण ते बघ ना, ते शिलाई जी आहे का ते थोडी क्रॉस मार, ते टेलरला जमलत नाही असं क्रॉस मार. शाबास. इथं उसवलंय ते. अहो ती डिझाईन असते, डिझाईन. अहो ही डिझाईन असते, डिझाईन. डिझाईन आहे, उसवलंय. आहे, छान आहे. काही म्हणतात कसं आहे? माझा मच्छा कोण पाहिजे का? दुसरी बघा. चला तर मित्रांनो, माझी शॉपिंग झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी खूप खरेदी केली. आणि याच्यामध्ये मी 2 कुर्ती, एक जीन्स, एक शर्ट, एक वन पीस असं एवढं सारं घेतलेलं आहे. मयूताईसाठी बी एक वन पीस घेतलेला आहे. आणि आता तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की आम्ही किती रुपयांची शॉपिंग केली. जर तुम्ही नाही सांगितलं तरी आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणारच आहोत. तर चला तर मग आता जाऊया आपण घरी. तर मित्रांनो, आता जुडिओची शॉपिंग झालेली आहे. आता आपण चाललो घरी. घरी जायचं ना? अहो कार्तिक भैया, घरी नका म्हणू, कुठे तर जाऊ की आपण. मयूताई, काय खायचं का? व्हिडिओत गेलतो आपण. नाही, पेट्रोल पंपात जायचं काही. पेट्रोल पंपात नाही जायचं आपल्याला. काय तर खायला जायचं का? साहेबांना खूप शॉपिंग केलेली आहे. त्यांच्यासाठी काय घेतले, एवढा दम लागलाय. आम्हाला येऊ देता का? तर आता आपण गाडीत बसणार आहोत. घेऊन जायची का पावभाजी कार्तिक भैया? बाहेरची तेवढं पोट भरणार नाही. वहिनी भारी करतात आमच्या. लय जबरदस्त. बाप्पा बाप्पा बघा, ते तुम्हाला ना मस्त नाही खरंच, एकदा तर खाल्लं का तुम्ही? आपण एकदा तरी खाऊ घाला आम्हाला पावभाजी. सकाळी करायचं पावभाजी. भाजी लागू का? तर भाजी घेऊ आपण घरी जाऊन, मग तुम्हाला ओहो, आज मयूताईची मस्त पावभाजी खाणार. मला खूप आता गाडी काय साहेब? आलोच आम्ही काही क्षणामध्ये. साहेबांना एवढी मोठी खरेदी करते. अजून उद्या बी जायचं ना आपल्याला जुडिओला. साहेब उद्या जाऊत ना, मला अजून एक जीन्स घ्यायची आहे. हा? व्हिडिओ घे पूर्ण. तुम्हाला साहेब कसं काय म्हणलं मग मी? हो हो मित्रांनो, ओ जुडिओला जायचं ना उद्या. हे रिटर्न करत बनवले. नको,
झालेली आहे. सामान घेऊन आलेले आहेत कार्तिक भैया आणि मयूर आहे. बापरे. उद्या उद्या नाही उद्या नाही आज आज पाहिजे. आता पाव नाहीत ना, चपाती चालेल ना? पाव भाजी सोबत चपाती किंवा भाकर पण छान लागते. काय हो साहेब, काय विषय आहे? वहिनी आताचा इन्सिडेंट सांगा. काय झालं? हा काय झालं? अहो शेवगा घेऊ लागलो, वहिनी म्हणल्या शेवगाच्या शेंगा घ्या, वरण करता येते. मी त्या काकाला म्हणालो वरण कसं दिलं. ओ अलग ही लेवल का बंदा था. क्या अच्छी कॉमेडी केली. तर मित्रांनो, आता आपण आलो घरी आणि घरी येऊन आता आपल्याला करायची आहे खिचडी कढी करायची. सर तुम्हाला काय करायचं खायचं? मला शेळ कुटके, कारण का तेच चांगलं लागतं तुमच्या हातानं. म्हणजे कारण ते बनवलेलं नसते ना, तुम्ही बनवलेलं उरलेलं असतं म्हणून छान लागतं. काय करायचं म्हणजे कुटके काय शेळ तुकडे, कारण ते बनवलेलं नसतं ना त्यामुळे छान लागतं. असं कोणतंही बनवा, आम्ही काही बनवा व्यवस्थितच लागते सगळं खूप छान छान. बरं एक काम करा, मग तुम्ही करा खिचडी. साहेब करा ना खिचडी, करा तुम्ही करा. अरे मी केली किंवा करायला केली असते, उरत नाही मग पुन्हा काय म्हणायचं. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर आपण काल रात्री आलो होतो, तर स्टॉप केला थोडंसं ब्लॉग, कारण माझी तब्येत थोडी खराब होती. आणि आज आपण डबल सुरू केलं आहे. आणि आज तुम्हाला दिवसभर कुठं जाणार आहोत काय नाही ते सगळं दाखवत. आणि सध्या म्हणलं तर आमच्या मुलीताई करायला पावभाजी, मस्त गरम गरम पावभाजी करायची आहे. आणि मामी करतायत माझ्यासाठी चहा, कारण की मला एवढी सर्दी झाली. आणि हे दुसऱ्या टाईमचा चहा आहे, मी सकाळी घेतला होता. सुरू आहे. मस्त गरम गरम पावभाजी व्हायली. आता इकडं तर काही नाही, तिकडं काम असते, इथं काय माणसं आहेत करायला. मामी चहा करून देतात गरम गरम, मस्त थोडा आराम आहे. मग आता तुम्हाला पावभाजी कशी झाली हे आम्ही तुम्हाला सांगू थोड्या वेळातच लगेच. तर मित्रांनो, आज आमच्या मामी वारी करून आल्या आता पंढरपूरची. मस्त देवाचं दर्शन ते करून त्यांना आपण विचारू तिथलं कसं आहे काय नाही, कारण मी गेले नाही कधी. म्हणून तुम्हाला सांगतात त्यांचा कसा झाला अनुभव. मामी कसं वाटलं मग पंढरपूरला जाऊन? खूप छान वाटलं. खूप दिवसाची इच्छा होती माझी, हा जायचं मला काही झालं. त्यावेळी जाऊन आले. खूप छान. म्हणजे नाही पहिली वेळेस होतं का? पहिली वेळेस होता. देवाला भेटून कसं? इकडे गेले घराकडे आठवण पण नाही आली. हा देव खूप छान वाटलं. देवाला भेटून कसं वाटलं? खूप आनंदी वाटला. काही वारीत चालताना काही त्रास होत आहे? काहीच त्रास झाला नाही. 1-2 दिवस पाय घेतले, नंतर काहीच वाटलं. फ्रेश तब्येत होती. घरी आल्यानंतर 1-2 दिवस छान होती. नंतर बिमार पडले, ताप वगैरे आले. आता म्हणजे तिथं आली का घरी आल्यावर? घरी आल्यानंतर आली. तिथं काहीच झालं नाही 1 महिना? एकच दिवस असं खूप 2 दिवस त्रास झाला. घरी आल्यानंतर बरं वाटलं. पुन्हा बिमार पडले, दवाखान्यात जाऊन आले. बरी वाटेल तब्येत. म्हणजे ते भजन कीर्तन त्यानं किती भारी वाटतंय ना. हो, खूप आनंद वाटत होता भजनामध्ये. नाही आपण व्हिडिओवर मध्ये असं मुर्दन काळामध्ये गुण अभंग छान. तर देवाचं कोणताही करायचं म्हटलं ना तर खरंच खूपच छान वाटते. मामी आमच्या गावात अनुभव घेऊन आल्यात. थोडे आपण बी कधी नाही तर आपल्याला देवाला बोलले तर आपण मी वारी करू पंढरीची. आणि तुम्हाला तर आम्ही दाखवतच राहील सोबत. मस्त बटर बिटर लावून सुरू आहे. माहित आहे तुम्ही हॉटेल टाका नाही रे. तर कशी पावभाजी केली आम्हाला थोडं सांगता का? मला तर काही जमत नाही. ओ हो हो, जरा जास्त बिझी झाला का तुम्ही? असंच असते रे दुसरे. ओ हो, कोणतं चॅनल आहे मॅडम तुमचं? सांगा बरं जरासं. सांगितलं मला इथं काहीच काम नाही, पण थोडंसं चुकीचं आहे, कारण की मला आता कांदा सोलायचा आहे, चिरायचा आहे.
मित्रांनो आपण गेलं ओव्हर ॲक्टिंगचे 15 रुपये कट वैशूची. ओव्हर ॲक्टिंग नाही चालली का तुमचं? ओ तुमची जुल्फी आलीत मदत. जुल्फी येतील पावभाजीमध्ये. काय चिरायला बाबा. मित्रांनो आता आपण खच 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 कांदा चिरणार. खच 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 एकदम खच 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 खच. साहेब ओ सॉरी यार चुकून चाकू चुकीचा आहे. चला तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही साहेबाची शॉपिंग आणि आम्ही गणपती बाप्पाला जाणार आहोत चतुर्थीनिमित्त हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.